अंबरनाथमध्ये एका तरुणीनं हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। या तरुणीचं ऑफिसच्या बॉससोबत अफेअर होतं, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला हॉटेलमध्ये सोडून गेला, पण तो परत न आल्यानं तिनं नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली। सिमरन पाटील असे या तरुणीचं नाव होतं। ती अंबरनाथच्या ग्लोब बिझनेस पार्कमधील विप्रो मॅनेजमेंट कन्सल्टन्स या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करत होती। या कंपनीचा मालक भगवान लोटे याच्यासोबत तिचं 2 वर्ष अफेअर होतं, मात्र 2 महिन्यांपूर्वी त्यांचं ब्रेकअप झालं होतं। यानंतर एकदा शेवटचं भेटण्याची इच्छा असल्यानं तो तिला अंबरनाथच्या एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि तिला सोडून कामासाठी निघून गेला। तो परत येईल याची वाट बघत सिमरननं त्याला अनेक कॉल केले, पण भगवान लोटेनं तिचे फोन न उचलल्यानं तिनं नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली। यानंतर भगवान लोटे परत आला असता तिने दरवाजा न उघडल्यानं त्याने हॉटेल स्टाफच्या मदतीनं दरवाजा उघडला असता सिमरन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली। त्यामुळे हॉटेल स्टाफने पोलिसांना पाचारण केलं। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। तसंच भगवान लोटे याची रात्री 2:30 वाजेपर्यंत चौकशी केली। दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात असून काय कारवाई होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय।